हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. संध्या वैभव चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज मी खरवस बनवणार आहे. तर गाईचं दूध मला म्हणजे माझी एक चुलत जावई आहे त्यांनी दिलेलं आहे. तर आज गाईच्या दुधाचा खरवस बनवणार आहे. कोणाकोणाला आवडतो ना मला ते कमेंट करून नक्की सांगा. तर इथं सवसांची मी दिवाबत्ती वगैरे करून घेतलेली होती. तर खूप छान वाटतं सवसांचं जर दिवाबत्ती केली, तारक मंत्र वगैरे ऐकल्याच्या नंतर. आणि दारावरती कोथिंबीर आलती तर एक गड्डी घेतलेली आहे मी, छान होती. त्यासाठी घेतलेलं आहे गार्निशिंगसाठी वेलची पूड आणि केसर. तर मी 1-2 वाट्या जे चिकाचं दूध आहे त्याला 1 वाटी आपलं जे घरातलं दूध असतं ते टाकलेलं आहे. साखर टाकायची, विरघळून घ्यायचं. नाहीतर डायरेक्ट आपण कुकरला जर लावलं तर साखर खालच्या साईडलाच राहते आणि वरच्या साईडला गोड होत नाही शक्यतो. त्यात वेलची पूड आणि जायफळ टाकून मिक्स करून घेतलं. मिक्स करून घेतल्याच्या नंतर थोडीशी आतमध्येही वेलची पूड आणि जायफळ टाकलं का त्याचा फ्लेवर छान लागतो. ते एका डब्यामध्ये ओतून घेते. साखर विरघळू द्यायची छान अशी, म्हणजे मग कुठं गोड कुठं कमी गोड असं होत नाही. तर अशा प्रकारे वेलची पूड आणि केसर वरच्या साईडला मी टाकून घेणार आहे गार्निशिंगसाठी. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही काजू बदाम वगैरे तेही टाकू शकता, पण पर्सनली मला नाही आवडत याच्यामध्ये, त्यामुळं मी यामध्ये ॲड नाही केलेलं. तर केसर वगैरे टाकून माझं झालेलं आहे याच्यामध्ये. तर एक कढई तापत ठेवलेली, त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलं आणि त्यानंतर हा चीक 15 ते 20 मिनटं शिजवून घेतलेला होता. तर भाजलेले शेंगा आणि चीक आपला हा तयार झालेला आहे. कमेंट करून सांगा कसा वाटला ते. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय.